बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बनाता था। सिंपल सी टेक्नॉलॉजी। नमस्कार, आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 60 रुपयांनी वाढ झाल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली असेल। अनेकांना ते कळूनही चुकलं असेल, पण आता आपल्याला अशा बातम्यांचं काहीच वाटेनासं झालेलं आहे। कारण जगभरातील परिस्थिती असल्यामुळे अशा दरवाढीमुळे काय फरक पडतो असा विचार करणारा एक मोठा वर्ग आपल्या समाजात आहे। काही का असेना 60 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता आपण हळूहळू बांगलादेश आणि पाकिस्तानमधल्या गॅस दरवाढीला सुद्धा मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण थोड्या वेळानंतर जगभरातील गॅस सिलेंडरचा दर काय आहे ते सुद्धा तक्त्यामध्ये बघणार आहोतच। महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये हे सगळं दरपत्रक कसं आहे ते आपण बाजूच्या तक्त्यामध्ये बघत आहात। 920 रुपयांपेक्षा जास्त एका गॅस सिलेंडरची किंमत झालेली आहे। 15-20 वर्षांपूर्वी साधारणपणे आम्ही जेव्हा पत्रकारिता करत होतो त्यावेळेस पेट्रोलचे दरवाढ झाले म्हणून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत होते। 60-65 रुपयाचं पेट्रोल असेल, जो काय तो 55 ते 60 रुपये भाव होता पेट्रोलचा, 65 रुपये असेल त्यावेळेसचा। आपल्याला त्या खोलात जायचंच नाही आहे कारण आजच्या भावाच्या तुलनेमध्ये तो भाव खूप कमी होता। पण पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन काय करत होते, बैलगाडी मोर्चा काढत होते। साधारणपणे त्यावेळी बैलासाठी लागणारी चाऱ्याची पेंडी आहे तिची किंमत बाजारामध्ये 20 रुपये ते 25 रुपये होती। म्हणजे एका बैलाला जर रोज 20 ते 25 रुपयाची एक पेंडी खायची असेल तर हे द्यायची असेल तर 20 ते 25 रुपये खर्च करावा लागत होते एका पेंडीसाठी। साधारणपणे चांगले शेतकरी जे आहेत ते 5 पेंड्यांपर्यंत एका बैलाला दिवसभरात वैरण घालू शकतात, चारही घालतील ते। तो किती द्यायचा तो त्या शेतकऱ्याचा मुद्दा आहे। पण साधारणपणे 2 बैलांचा रोजचा जो खर्च आहे तो 2 लिटर 3 लिटर पेट्रोलपेक्षा सुद्धा जास्त होता। अशा वेळेस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बैलगाड्या मोर्चा काढून या दरवाढीचा निषेध करत होते। त्याच्या बातम्या अर्धा पान मोठमोठ्या बातम्या छापणारे सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं होती। म्हणजे लिहिणारे लोक शेतकऱ्यांचे होते, मालक कोणी का असेना। पण हे लक्षात आलंच नाही की आपण त्यावेळी या कृषी संस्कृतीचा अपमान करत आहोत, बैलगाडींचा अपमान करत आहोत, शेतकऱ्यांच्या जीवनमानाचा अपमान करत आहोत। पण भारतीय जनता पक्षाच्या अशा आंदोलनांनी महाराष्ट्र ढवळून निघालेला होता आणि त्याचं नेतृत्व दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीस हे अनेक शहरांमध्ये जाऊन करत होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या असेल किंवा मुंबई, नाशिक, पुण्यांमध्ये झालेल्या अनेक मोर्चांमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी झालेले होते। त्यांचं ते कामच होतं। मूळ मुद्दा असा आहे की सरकारच्या विरुद्ध विरोधी पक्षांनी रान पेटवावं हे अभिप्रेत असतं। देवेंद्र फडणवीसांनी ते काम चोखपणे बजावलं, त्याबद्दल त्यांच्याविषयी तक्रार काहीच नाही त्यावेळेसच्या आंदोलनाविषयी। पण आपण हे जे आंदोलन करत होतो आजच्या काळातल्या परिस्थितीनुसार लोकांनी काय करायला पाहिजे याचा विचार हे सगळे आठवल्यानंतर नक्कीच करावा लागतो। सध्या पेट्रोलची दरवाढ हळूहळू ती पुढे जात आहे, ती आपण दुर्लक्षित करत आहोत। कारण पेट्रोल 500 रुपये लिटर झालं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, पण आम्हाला मोदीच पाहिजे असं म्हणणारे लोकही आहेत। याबद्दल मोदींना खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे मोदींचं की 500 रुपये पेट्रोल झालं तरी मोदींसाठी ते खर्च करणारा मतदार या देशामध्ये आहे। याबद्दल मोदी खरंच प्रशंसेस पात्र आहेत। त्यामुळं त्यांच्यावर या गोष्टीमध्ये टीका करायला हरकत नाही। त्यामुळे 60 रुपयाने सिलेंडर वाढ झाल्यामुळं त्याच्यावर आम्ही टीका करत बसण्यात काहीच अर्थ नाही। कारण लोकांची लढायची नसेल तर आता ती लढाई इतरांनी का लढावी असा प्रश्न निर्माण झालेल्या काळामध्ये आपण वागतो आहोत। आपल्याला काही शेतकऱ्यांची मुलं विशेषतः सोशल मीडियावरती वेगळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने निदर्शनास आणत आहेत आणि त्यांनासुद्धा त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना नोटिसा दिल्या जात आहेत। अशा या काळामध्ये लोकांनी गॅस सिलेंडरसाठी लावलेल्या रांगा ज्या आहेत त्यासुद्धा चुकीच्या पद्धतीने रांगा लावल्या। काँग्रेस पक्षाच्या लोकांनी पॅनिक केल्यामुळे लोक रांगेत येऊन उभे राहिले असं दावे केले जात आहेत। प्रत्यक्षात ग्राउंडवर जाऊन पत्रकारांनी खरं म्हणजे हे सगळे प्रश्न विचारले पाहिजे की 23 ते 25 दिवसाच्या आतमध्ये सिलेंडर मिळायला पाहिजे, ते मिळतं की नाही मिळत हा फार बेसिक प्रश्न आहे। 25 दिवसांपेक्षा उशिरा जर सिलेंडर मिळत असेल तर याचा अर्थ गॅसची टंचाई आहे। पण सरकार गॅसची टंचाई आहे हे मान्य करायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला राज्यभरामध्ये गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत।
एकतर मग गॅस टंचाई नसताना गॅससाठी रांगा लावणारे लोक भीतीपोटी रांगा लावत असतील आणि ते वेड्यात निघालेले असतील, कारण आपण जनता आहे, जनतेच्या बाबतीमध्ये आपण वाईट बोलू नये असं मला वाटतं. त्यामुळं त्या वेडेपणापोटी त्यांनी रांगा लागलेल्या आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं असेल तर ते एकतर खरं असेल, नाही तर मग वस्तुस्थिती अशी असेल की गॅसची खरोखर टंचाई आहे. हा टंचाईचा विषय वेगळा, दरवाढीचा विषय पण वेगळा आहे. जगामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, त्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत असं आम्ही अजिबात म्हणत नाही, परंतु इथं सगळं आलबेल आहे हा जो सांगण्याचा प्रकार सुरू आहे. विशेषतः आज हिंदीच्या चॅनलच्या, राष्ट्रीय चॅनलच्या बातम्या बघताना खूप वाईट वाटत होतं. काही लोकांना असं हसू येत होतं, पण हसू येण्यासारखं काहीच नाही. वाईट वाटतं की अनेक केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदींची पाठ चोपवत होते की 2 जहाजं त्यांनी भारतामध्ये आणून दाखल केलेली आहेत, त्यामुळं भारताला काही पुढच्याही काळामध्ये गॅस टंचाईचं संकट भासणार नाही. आणि एका मंत्र्याने ते चक्क असंही सांगितलं की राहुल गांधींनी आता झोपून राहावं, राहुल गांधींनी घरामध्ये बसून राहावं, कारण त्यांनी असे उलटसुलट उद्योग करणं बंद करावं. त्यामुळं खरं म्हणजे जनता ज्या पद्धतीने निद्रिस्त अवस्थेत आहे, झोपलेली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी किती रस्त्यावर येऊन आरडाओरड केली, त्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत आवाज उठवला, तरी ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि काँग्रेस पक्ष हा देशाचा दुश्मन आहे असं चित्र आपण तयार केलेलं आहे. आणि ते लोकांना खरंच पटायला लागलं काय अशी परिस्थिती निर्माण झाली, इतकी वाईट परिस्थिती सध्या दिसते आहे. राहुल गांधींनी अनेक चुका केलेल्या असतील, पण नरेंद्र मोदींनी चुकाच केलेल्या नाही. नरेंद्र मोदी म्हणजे चूक करू शकत नाही असा जो एक अंधविश्वास पसरलेला आहे, त्यांना मी अंधभक्तही म्हणणार नाही, पण जो विश्वास पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे जो, आणि तो ठाम गैरसमज आहे, हे कधी ना कधी लोकांच्या लक्षात येईल, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. राहुल गांधींचे काय ते बटाट्याची फॅक्टरीचा एक व्हिडिओ अधूनमधून मी बघत असतो. हे विषांतर नाही, या विशाल धरूनच आहे की ते बटाट्यांची वडापावची फॅक्टरी कशी काढतील, बटाट्याची फॅक्टरी कशी काढतील, वडापाव कुठं तयार केला जातो ते त्यांना शिकवा वगैरे असं आहे. नरेंद्र मोदीचा व्हिडिओ मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्षित केला जातो. नरेंद्र मोदी हे सुद्धा असं म्हटले होते की गटारीमधून जो गॅस येतो तो गॅसला वरून एक झाकण टाकलं, त्याला एक नळी लावली आणि त्यातून येणाऱ्या गॅसवर मी चहा विकलेला आहे. आणि लोकांना असं धादांत खोटं सांगून नरेंद्र मोदी काय म्हणजे लोकांना काय समजतात नरेंद्र मोदी हे लोकांनीच आता लक्षात घेण्याची गरज आलेली आहे. आता गटारीपासून गॅस तयार होत नाही का वगैरे ते सायन्सचा मला इथं आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही, पण नरेंद्र मोदींनी अशा पद्धतीचा चहा बनवलेला आहे आणि तो विकलेला आहे हे मात्र त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. हेच विधान जर राहुल गांधींनी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काय केलं असतं? मी जसं आधी सांगितलं की बैलगाडी मोर्चा काढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बैलाचं महत्त्वही कळालं नाही, कृषी संस्कृतीचंही महत्त्व कळालं नाही, बैलाला रोज किती खाऊ घालावं लागतं हेही माहीत नव्हतं. पेट्रोलच्या दरवाढीपेक्षा बैलाचा रोजचा खर्च हा खूप जास्त होता, तरीसुद्धा तुम्ही बैलगाडी मोर्चे काढले. त्याच वेळेस खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा दृष्टिकोन लोकांच्या, ग्रामीण लोकांच्या लक्षात यायला पाहिजे होता. तो आला नाही. पण आता यांना सहन केल्याशिवाय पर्याय नाही. 60 रुपयाची दरवाढ फारशी नाही असं सांगणारा एक उच्च मध्यमवर्गीय वर्ग आहे. त्यांना ही दरवाढ परवडत असेल, त्यांच्याकडं आर्थिक उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत असतील, परंतु गोरगरीब सर्वसामान्य महिला असतील, ज्या भाजीपाल्याचा भाव करतानासुद्धा त्यांच्यावरही टीका केली जाते की तुम्ही शेतकऱ्यांचा पीक विकत घेताना तुम्ही 4 आणे आणि 8 आण्यासाठी का घासाघीस करता, तो भाव घ्यायला पाहिजे. तो थोडं वेगळा विषय होईल. पण असा एक मध्यमवर्गीय संकल्पना मानणारा जो मध्यमवर्ग आहे त्याच्यावर 60 रुपयाची दरवाढ ही फार मोठी कुऱ्हाड आहे, तरीसुद्धा ती लादली गेलेली आहे. जाता जाता आपण फक्त नरेंद्र मोदींनी काय विधान केलं होतं गटारीतून गॅस काढण्याच्या बाबतीत ते एकदा ऐकूया. आणि मला असं वाटतं की गॅस दरवाढ होत असेल आणि उद्या समजा गॅस मिळणारच नसतील तर मग घराघरासमोर अशा गटारी करायच्या का आणि गटारीतला गॅस वापरायचा का असा प्रश्न निर्माण होणार आहे. नरेंद्र मोदींनी आता तेवढा एकच मार्ग शिल्लक ठेवला आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो आहे. न्यूज यात्रावरती लोकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपण अशाच पद्धतीनं तटस्थपणे, आपल्याला कुणाला शिवीगाळ करायची नाही, पण ह्या सगळ्या मुद्द्यांना धरून आपल्याला चर्चा करायची आहेत. ज्या लोकांना आतून खूप राग आलेले आहेत, ग्रामीण भागातील युवक आहेत, ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात, ते लोक त्यांच्या भाषेमध्ये बोलत आहेत, ते ऐकून घेण्याची सुद्धा ज्यांची ताकद नाही असे पक्ष सत्तेत येऊन बसलेले आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींचं हे विधान ऐका आणि
ज्या तुम्हाला हे ऐकून घ्यावंच लागणार आहे नरेंद्र मोदींचंही विधान आणि त्याच्या विरुद्ध येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या त्रिशूल पाटलाच्या असतील किंवा साबळेंच्या असतील त्यासुद्धा तुम्हाला ऐकाव्या लागतील आणि त्यांना समजून घ्यावं लागेल. हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आता कुठंतरी समजून घेण्याची गरज आहे. जाता जाता इतकंच. आता या विषयावर आपण पुढेही चर्चा करणार आहोत. 25 दिवसानंतरही गॅस सिलेंडर मिळणार नसतील तर त्या बाबतीतसुद्धा न्यूज यात्रावर आपण वार्तांकन करणार आहोत. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.